सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले। आत्महत्या केलेल्या मुलीचं चारित्र्य हनन का करता असा सवाल अंधारे यांनी केला। तटकरेजी चाकणकर यांना आवरा असंही अंधारे यांनी म्हटलंय। तटकरेजी चाकणकरांना आवरा, अंधारेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप। आत्महत्या केलेल्या मुलीचं चारित्र्य हनन का करता अंधारे। सुषमा अंधारेंनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले। आत्महत्या केलेल्या मुलीचे 2 मुलांसोबत चॅट असल्याचं सांगून रुपाली चाकणकर त्या मुलीचं चारित्र्य हनन करताय असा आरोप अंधारेंनी केलाय। आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सणे संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं। पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे। आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। माझा कन्सर्न हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय। 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा? मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा। चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून। तटकरेजी, संघटना सध्या तुमच्याचकडे, त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे। महिला आयोगानं इतर प्रकरणांमध्ये काय केलं असा सवालही अंधारेंनी केलाय। त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे। जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होतात? का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही? फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांना आव्हान दिले। निंबाळकर तुमच्या 50 कोटीच्या दाव्याला भीक घालत नाही असं अंधारे म्हणाले, तर 3 तारखेला फलटणला येणार असं देखील अंधारे यांनी म्हटले। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांना आव्हान दिलंय। निंबाळकरांनी केलेल्या 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याला भीक घालत नसल्याचं अंधारेंनी म्हटलंय। रणजितसिंह निंबाळकरांच्या दबावाखाली गुन्हे दाखल होत असल्याच्या अंधारेंच्या वक्तव्यावर निंबाळकरांनी अंधारेंवर 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय। मी काहीच केलं नाही, माझा संबंधच येत नाही। ईडीची तक्रार आहे, ईडीची तक्रार दिगंबर आगवणेच्या विरोधातली आहे। एखाद्या माणसाला किती फसवावं, मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे। मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे, रोज कागदपत्र काढत जाईल। तुमच्या 50 कोटीच्या धमकीला नाही भीक घालत, अजिबात भीक घालत नाही। कालच सांगितलंय, एक बाग अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती। काय करायचं ते घ्या करून, नाही भीक तुम्हाला। आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही। मी निहत्ती, काय माझ्याकडे काही माणसं नाहीत, हत्यारं नाहीत, काय नाही। मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे। मी 2 किंवा 3 तारखेला फलटणला स्वतः येते। काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला, काय हल्ले करायचे ते करा। मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केले म्हटल्यावर आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय। तर तुम्हाला जे करायचंय ते करा, मी लढणार आहे। आणि होय, मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे।
या वक्तव्याची पुष्टी म्हणून अंधारेंनी वर्षा हर्षा या जुळ्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणाची सुसाईड नोटही वाचून दाखवली आहे. संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे. सुसायडल नोट मधला उल्लेख आहे हा. मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे, की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादी कर्त्याने सांगितलं. हे मुलगी सुसायडल नोट मध्ये लिहिते. नोट खूप मोठी आहे ही. फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणामध्ये पीएम रिपोर्ट समोर आलेला आहे. गळफास घेऊन मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती आहेत. मृत्यूच्या आधी देखील बदनेसोबत कॉल झाल्याचं तपासामध्ये उघड झालंय. हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेन्सिक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी आक्रमक असा पवित्रा घेतलाय. बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा आता नागपुरात दाखल झालाय. 4 महामार्ग त्यामुळे जाम झाले. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी नागपूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा नेलाय. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या मोर्चात नागपूर हैदराबाद महामार्ग जाम झालाय. वर्ध्याच्या बुटीबोरीतून निघालेल्या या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर, हजारो बैलगाड्यांचा समावेश आहे. योग्य तोडगा न निघाल्यास फडणवीसांचं सरकारी निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर धडकण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही, आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय. 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत. कुणी आम्हाला अटकाव करू नये. आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत. आता त्यांचं जे मागणी पत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील, ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. बच्चू कडू यांच्या या मोर्चाला राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शक्तीपीठ महामार्ग रद्द करणं, दिव्यांगांना 6000 मानधन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना योग्य न्याय अशा अनेक मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. आमचा अंत पाहू नये, कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे, म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे. सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा. 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्जाच्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये अशा शब्दात फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. काल आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं प्रेझेंटेशन केलं होतं. माझी अशी अपेक्षा होती, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा?
आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे. घरगडी असल्यासारखं निवडणूक काम करते निवडणूक आयोग आणि उत्तर देतात भाजपवाले. उद्धव ठाकरेंनी शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख करत टीका केली होती. यावर भस्म्यात झालेला अॅनाकोंडा असं म्हणत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंच्या टीकेवरून भाजप सुद्धा चांगलीच संतप्त झाली. अमित शहांनी काल मुंबई दौऱ्यात महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केलं. यावरून ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा असं म्हणत हल्लाबोल केलाय. ठाकरेंच्या या हल्लाबोलानंतर भाजप आणि शिंदे पेटून उठले. मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए. दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी. पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही. मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा अॅनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही. हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा. आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? तर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये भेट झाली. शिंदेंच्या भेटीनंतर सुद्धा धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमाक्यांचे संकेत दिले. 230 कोटी कुठून आली, चौकशी करा अशी मागणी जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकरांनी केली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये भेट झाली. या भेटीत शिंदेंनी धंगेकरांना समज दिली असं काही दिसलं नाही. उलट शिंदेंच्या भेटीनंतर धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमाक्यांचे संकेत दिले. शिंदे साहेबांशी मी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले. ज्या मी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो. आणि ही प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड फोफवली, सर्वसामान्यांना जगू शकत नाही. मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे, अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे, तर त्या यंत्रणेने आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये. आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली, मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली. चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्याकडे गेलो, तो क्लिअर झालाय. आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना. दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी मुरलीधर मोहोळ फसू नये यासाठी विशाल गोखलेंनी व्यवहाराचा त्याग केला असं वक्तव्य केलंय. आज सीएम जो है देवेंद्र फडणवीस जी सकारात्मक भूमिका निभा रहे हैं और साथ में चैरिटी कमिश्नर ने भी एक सकारात्मक भूमिका निभाई कि 8 दिन का स्टे दिया. उसके बाद विशाल गोखले जी ने अपनी विशालता दिखलाई, अपने मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ जी को उनको फंसना ना पड़े, उनके ऊपर कोई आँच ना आवे, इसलिए उन्होंने इतना बड़ा व्यवहार त्यागा है, इतनी बड़ी विशालता दिखलाई है. तो मैं साथ में कहना चाहूँगा जो यहाँ के ट्रस्टी हैं, चेयरमैन हैं,
चकोर दोषी चिराग दोषी कि आप भी अपनी विशालता दिखलाइए। आज जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली। यामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी माघार घेणार असल्याची ट्रस्टींनीही माहिती दिली। गोखले ग्रुप नंतर आता ट्रस्ट ही अधिकृत माघार घेणार आहे। तर आजच्या सुनावणीवेळी धर्मादाय आयुक्तांनी जैन समाजाचे वकील योगेश पांडेंना सुनावले। धर्मादाय आयुक्तांबद्दल तक्रार नाही म्हणता मग बाहेर वेगळं बोलता। महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं मॉरल डाऊन झालंय, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झाल्याचं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही असं काल अमित शहा यांनी म्हटलं होतं। यावर स्वाभिमान असेल तर दादा शिंदेंनी सत्तेबाहेर पडावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। गरजेनुसार भाजपला कुबड्या लागतात असं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये भाजप कधीच कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या हिमतीने चालते। या अमित शहांच्या विधानावरून विरोधकांनी शिंदेंसह दादांनाही सवाल केले। दादा शिंदेंच्या कुबड्यांची गरज संपल्यामुळेच आता भाजप त्यांना दूर करत असल्याची टीका केली आहे। तर कुबड्यांचा अर्थ मित्र होत नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय? स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे। त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही। त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती। मित्र म्हणजे कुबड्या नसतात, मित्र म्हणजे कुबड्या नसतात। त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला RSS ची पण गरज नाहीये। इतके अहंकारी लोक आहेत ते। आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर उभं आहे बरं। दरम्यान महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाने आपल्याला कुणीही कुबड्या म्हटलं नसल्याचा दावा करत विरोधकांवर टीका केली। किंचितभर हिंदुत्व जरी शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल तर पहिल्या 2 कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना, एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची, ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। त्यामुळे हा विचार काय करतो आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला आपण सर्वांनी। अजितदादांचेच काही नेते आणि सोलापूरचे माजी आमदार हे भाजपच्या मार्गावर तिथं आहेत। म्हणजे भाजप काय शांत बसले असं नाही। भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या। पेट्रोल पंपावरच्या दरोड्यानंतर आता एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी झाली। दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं बाहेरगावी गेले असताना घरातून 7 ते 8 तोळ सोनं चोरीला गेल्याची माहिती खडसेंनी दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्यानंतर आता त्यांचे सासरे आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरात चोरी झाली। 6 ते 7 तोळ सोनं, 35,000ची रोकड आणि इतर काही वस्तू चोरीला गेल्या। जळगावच्या शिवरामनगरमध्ये खडसेंचा मुक्ताई नावाचा बंगला आहे। दिवाळीच्या निमित्तानं खडसे कुटुंब बाहेर गावी गेलं होतं। त्याचा फायदा उचलत रात्री 3 ते 4 जणांनी मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून ही चोरी केली। चोरीला गेलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये 20 ग्रॅम सोन्याची पोत, कानातले दागिने, अंगठ्या, तर चांदीची गदा, त्रिशूळ, ग्लास आणि ब्रेसलेट यांची ही चोरी झाली। जवळपास 6 ते 7 तोळ सोनं आणि 2 किलोच्या दरम्यान चांदी चोरीला गेली आहे। चोरी झालेल्या बंगल्यात एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची ही खोली आहे। या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे। त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे। घर हे या ठिकाणी बंद होतं। त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे। डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत। मागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून खडसे कुटुंबाच्या मागे शुक्लकाष्ठ सुरू आहे। हानेट्रॅप प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढाकडे सीडी आणि पुरावे असल्याचा आरोप खडसेंनी केला होता।